मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना 24 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। दक्षिण मुंबई आणि लोअर परेल यासारख्या प्रमुख भागांमध्ये सरकारी योजनांतर्गत स्वस्त दरामध्ये फ्लॅट्स देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। यापूर्वी चव्हाण 263 कोटींच्या आयकर परतावा घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या तपासात न्यायालयीन कोठडीमध्ये होते। पण नवऱ्याच्या या घोटाळ्यांमुळे राष्ट्रपती पदक मिळालेल्या IPS रश्मी करंदीकर मात्र चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आणि या चौकशीमध्ये आता मोठा खुलासा त्यांनी केलाय। नेमकं प्रकरण काय आहे आणि रश्मी करंदीकर यांनी काय चौकशी दरम्यान म्हटलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2024 साली ईडीने पुरुषोत्तम चव्हाण यांना आयकर परतावा घोटाळ्यातील आरोपींना अटक टाळण्यासाठी 12 कोटी रुपये स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती। चव्हाण यांच्या निवासस्थानी झडती दरम्यान ईडीला बनावट ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे TDR कागदपत्र आणि 100 कोटींहून अधिक किमतीच्या जमीन व्यवहारांची बनावट दस्तऐवज सापडली होती। या कागदपत्रांचा उपयोग संभाव्य खरेदीदारांना फसवण्यासाठी केला गेल्याचा आरोप आहे। ईडीने या संदर्भात माहिती मुंबई पोलिसांना दिली, ज्यामुळे EOWनं FIR दाखल करून चव्हाण यांना अटक केली होती। जुलै 2024 मध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा म्हणजे PMLA अंतर्गत 14.2 कोटींच्या मालमत्तेवरती टाच आणली। यामध्ये चव्हाणांचा मुंबईतील फ्लॅट, लोणावळा आणि खंडाळ्यातील राजेश बात्रेजा याच्या मालकीच्या जमिनी, बँक शिल्लक, विमा पॉलिसी आणि ठेवींचा समावेश आहे। ईडीचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाच्या म्हणजे CBIच्या FIR वरती आधारित आहे, ज्यामध्ये तनाजी मंडल अधिकारी आणि इतरांवरती आयकर विभागातून बनावट TDS परतावा मिळवल्याचा आरोप आहे। मे 2024 मध्ये IPS अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी झडती दरम्यान ईडीला मुंबई आणि ठाण्यातील 14 फ्लॅट्सशी संबंधित कागदपत्रे सापडली। यामध्ये वरळीतील 2 मोठे फ्लॅट्स आणि मुंबई पुण्यातील TDR कागदपत्रांचा समावेश आहे। या मालमत्तांचे एकूण मूल्य 150 कोटी रुपये असून यातील बहुतांश मालमत्ता बेनामी असल्याचा संशय आहे। यापैकी बहुतेक TDR कागदपत्रे बनावट असल्याचंही समोर आले। ईडीच्या मते चव्हाण यांनी आयकर परतावा घोटाळ्यातील मुख्य आरोपी राजेश बात्रेजा यांना कायदेशीर संरक्षणाचे आश्वासन देऊन 12 कोटी रुपये स्वीकारले। या गुन्ह्यातील काही रक्कम चव्हाण यांच्याकडे असल्याचा आरोप आहे। तपासात असंही समोर आलं आहे की बात्रेजा यांनी अनिरुद्ध गांधी यांच्या मदतीनं 55.5 कोटी रुपये परदेशात हस्तांतरित केले होते। यापैकी काही रक्कम मुंबई आणि गुरुग्राम मधील कंपन्यांमध्ये शेअर खरेदीच्या नावाखाली परदेशी हस्तांतराद्वारे गुंतवली गेली। बात्रेजा यांनी सुरुवातीला 1.7 कोटी रुपये परत आणले, परंतु नंतर चव्हाण यांच्या संगनमतानं उर्वरित रक्कम भारत आणि दुबईतील सहकाऱ्यांमार्फत लपवली गेली। आतापर्यंत तनाजी मंडल अधिकारी पुरुषोत्तम चव्हाण, भूषण अनंत पाटील, राजेश शांताराम शेट्टी आणि राजेश बात्रेजा या 5 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे आणि ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। 11 सप्टेंबर 2023 रोजी अधिकारी आणि 10 अन्य व्यक्तींविरोधात विशेष PMLA न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती। या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 182 कोटींच्या मालमत्तेवरती टाच आणली गेली आहे किंवा जप्त करण्यात आलेली आहे। आता याच प्रकरणी आता पुरुषोत्तम चव्हाण यांच्या पत्नी आणि IPS रश्मी करंदीकर या देखील गोत्यात सापडल्या आणि नवऱ्यामुळे त्या देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या। आता IPS रश्मी करंदीकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मुंबई सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्त आहेत आणि धडाडीच्या IPS अधिकारी अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात देखील आले। रश्मी करंदीकर या महाराष्ट्र पोलीस दलातील IPS अधिकारी असून त्या 2004 मध्ये पोलीस दलामध्ये रुजू झाल्या। पोलीस दलात काम करत असताना त्यांनी समाजशास्त्रामध्ये PhD देखील केली, पण करंदीकर पतीमुळे अडचणीत आल्या। त्यांच्या पतीवरती आर्थिक व्यवहाराचे 2 गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यासोबत त्यांच्याही बँक खात्याची चौकशी करण्यात आली होती। या प्रकरणी करंदीकरांना 2 वेळा समन्स बजावण्यात आला होता, त्यामुळे सध्या त्या चांगल्या चर्चेत आल्या। अशात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा जबाब नोंदवलाय आणि चौकशी दरम्यान त्यांनी पतीनं केलेल्या घोटाळ्याच्या प्रकरणात मी सुद्धा पीडित असल्याचं म्हटलंय। एवढंच नाही, चव्हाणने केलेले सर्व आर्थिक गैरव्यवहार संमतीशिवाय केल्याचं देखील करंदीकर यांनी म्हटले आणि यावेळी आपल्या सोबत छळ केल्याचंही करंदीकर यांनी मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। त्यामुळे त्या घोटाळा प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आला असून पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।